नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुझलॉन विंड एनर्जी कंपनीच्या विंड एनर्जी प्लांटमध्ये कॉपर चोरीसाठी मध्यरात्री दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे हा दरोडा टाकण्याचा प्रयत्न कंपनीतील अधिकाऱ्यांनीच केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी कंपनीच्या तक्रारीवरून निजामपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सुझलॉन कंपनीचे अधिकारी ब्रिजेश कुमार, मनीष द्विवेदी आणि ज्ञानेश्वर झुलालाल पिंपळे यांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या दरोड्याच्या प्रयत्नात सहभागी असल्याप्रकरणी निलेश पाटील, इक्बाल जॅकेट, घनश्याम उर्फ गणेश रवींद्र अहिरराव, विकास उर्फ विकी गोकुळ मालचे, सुरेश जिभाऊ थोरात आणि मनोहर रोहिदास बागुल यांच्या विरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे. चाकूचा धाक दाखवून तसेच दगडफेक करत दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली असून या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास निजामपूर पोलीस करीत आहेत. धुळे जिल्ह्यातील निजामपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुझलॉन कंपनीचे विंडमिलचे टावर आहेत, ज्यामध्ये काल दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी काही अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. याबाबत जेव्हा सिक्युरिटी हेड रमेश मोहिते यांना माहिती मिळाली, त्यावेळेस ते त्यांच्या सोबतच्या सिक्युरिटी रक्षकांसोबत सदर ठिकाणी पोहोचले. त्यावेळी आरोपींनी सुरक्षारक्षक रमेश मोहिते यांच्यावरती लोखंडी दांड्याने हल्ला करून त्या ठिकाणाहून 78,000 रुपये किमतीची कॉपर केबल चोरी करून लंपास केली. यावेळी सदर ठिकाणी 2 आरोपी ताब्यात घेण्यात आले. त्यांचे नाव ब्रिजेश कुमार द्विवेदी व ज्ञानेश्वर पिंपळे. हे दोन्ही आरोपी सुझलॉन कंपनीमध्येच, ज्ञानेश्वर पिंपळे व द्विवेदी हे दोन्ही सुझलॉन कंपनीमध्येच इंजिनियर म्हणून कामास होते. या दोन्ही आरोपींना काल रात्री निजामपूर पोलिसांनी अटक केली असून त्यांना आज माननीय न्यायालयात हजर केले असता 3 दिवस पोलीस कोठडी रिमांड मिळालेली आहे. इतर सर्व आरोपींचा निजामपूर पोलीस शोध घेत आहेत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.